इचलकरंजी 26,54,000चा अपहार. भारत फायनान्शियल इन्क्लुजन कंपनीतील 6 जणांवर गुन्हा. कर्जदारांनी भरलेल्या हप्त्यांची रक्कम कंपनीत जमा न करता तिचा अपहार केल्याप्रकरणी इचलकरंजीतील गावभाग पोलीस ठाण्यात इंडस इंड बँकेअंतर्गत कार्यरत भारत फायनान्शियल इन्क्लुजन कंपनीतील 6 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी यापैकी 4घांना अटक केली असून उर्वरित 2घांचा शोध सुरू आहे. इचलकरंजीतील सांगली रोडवर या कंपनीची शाखा असून सोहेल जमादार, सुदर्शन सुतार, ओंकार यादव, प्रणव कांबळे, व्यवस्थापक दिग्विजय कांबळे आणि क्रेडिट मॅनेजर अक्षय देवकुळे हे कर्मचारी कार्यरत होते. या 6 जणांनी 191 कर्जदारांकडून मुदतपूर्व कर्ज व हप्ता भरण्यासाठी घेतलेली रक्कम त्यांच्या खात्यात जमा न करता वैयक्तिक कारणांसाठी वापरल्याचा आरोप आहे. 1 जानेवारी 2023 ते 8 एप्रिल 2025 या कालावधीत कर्जदारांकडून घेतलेली एकूण 26,54,000 रुपये कंपनीत जमा न झाल्याचे लेखापरीक्षणात स्पष्ट झाले. यानंतर कंपनीचे अधिकारी महेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी 4घांना अटक केली असून प्रणव कांबळे आणि अक्षय देवकुळे फरार असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. तर व्यवस्थापक दिग्विजय कांबळे याच्यावर जयसिंगपूर पोलीस ठाण्यातही स्वतंत्र गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले आहे. इचलकरंजीहून विजय बोरे.